लक्षात ठेवा, घेऊन घ्या. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर रेवस रेडी सागरी महामार्गावरील जगबुडी खाडी पुलाचं काम चालू आहे. त्या कामात तवसाळ गावातील तवसाळकर कुटुंबियाचं घर अडथळा ठरत असल्याने पोलिसांच्या फौजफाट्यात हे घर पाडण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. तवसाळकर कुटुंबियांनी या कारवाईमध्ये हरकत घेतली होती. तसेच घर पाडण्यासाठी आपली कोणतीही मान्यता नसल्याचा दावा या कुटुंबियांनी केला होता. तरीही प्रशासनाने आरेरावी करत जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्याचं कुटुंबियाचं म्हणणं आहे. घर पाडल्याच्या घटनेनंतर तवसाळकर कुटुंबियांनी घटनास्थळी मोठा आक्रोश व्यक्त केला. तुमची पण परिस्थिती अशीच होणार, तुम्ही बिनपाण्याचे जाणार, लक्षात ठेवा, लिहून घ्या, कळलं. हे उद्गार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तवसाळ गावातील एका महिलेचे. बघा या हवालदिल कुटुंबाचा हा आक्रोश. आणि हे आले आम्हाला इथे गेटच्या बाहेर बोलून घेतलं, या बोलायचं, आणि ते लोकांनी पोलिसांनी सगळ्यांनी आम्हाला हे केलं, पकडलं. आम्ही झोपलेलो त्या बुलडोजरच्या, आम्हाला जोर जबरदस्ती इथे हे करून घेतलं. अधिकार नाही पोलिसांना. आता हे लोक कोणी यायला तयार नाहीत. आता आम्ही पाणी काय पिणार? आमच्या विहिरीचं पाणी बंद केलं या लोकांनी, ही विहीर बुजवली, आम्ही पाणी काय पिणार सांगा ना. आता ही उन्हाची वेळ आहे, महिना कुठलाही चालू आहे बघा, आणि पाणी कुठलं आणून कोण देणार आहे सांगा मला. कलेक्टरचा नंबर आहे तुमच्याकडे? आणि आता घरामध्ये जाणार कसं सांगा मला. लाईट वगैरे म्हणजे आम्ही सगळंच एक बंद मध्ये राहायचं का? लाईट वगैरे सगळं आमचं सगळं पाणी लाईट बंद करून टाकली आहे, काय करणार सांगा. हा रस्त्याचा दरवाजा, दुपारी ताण लागली, पाणी काय पिणार का? तुमच्या घरी येणार पाणी प्यायला का तिकडे नळ लावू? अशीच परिस्थिती होणार हे लक्षात ठेवा. माझे शब्द बिन पाण्याचे जाणार तुम्ही, लक्षात ठेवा, घेऊन घ्या, कळलं. अहो आता वय वर्ष बघा, तुम्ही रिटायर्ड व्हायला आला. कसं आहे माहिती आहे ना, काही बोलतायत मलाही, मी पर्सनल माणूस म्हणून मलाही भावना आहेत, मुद्दा तो नाहीये. शासकीय अधिकारी म्हणून आम्हाला काही, हे बघा ह्याच गोष्टी. दादा प्लीज ऐका, तुम्ही एवढं बोलताय ना, ह्याच तुम्ही 2 महिने 4 महिने सामान्य शाळेने बोलला असता, स्वतः कनेक्शन घेतलं असतं का, मिळालं नसतं का? बाकीच्यांना काही विहिरीच आहेत का? अगोदर आपण कनेक्शनचा प्रोव्हिजन करायला पाहिजे होत्या. तुम्हाला माहिती आहे तुमची जागा चाललेली आहे, तिथे आत्ताच आहे का? अहो तुम्हाला आता पाण्याचा तुम्ही मुद्दा काढताय म्हणून बोलतो. कुठल्या पाण्याकडे करू शकत होतं? अहो काय सगळं तोडणार, मग घरातलं काय कसं काय करणार? हो सामान वगैरे आहे ते, अहो केवढं तोडणार? अहो जेवण वगैरे बनवलेलं आहे, काय करायचं का आम्ही? आम्हाला जाऊ दे, आमच्या घरामध्ये तरी जाऊ दे. तुम्ही थोडा मरू दे, काय म्हणायचं ते मरू दे.